रुक्मिणी प्राण संजीवन करुणा वरुणालय विकोकमी जगदाधार भक्तवांचा कल्पतरू भगवान श्री पांडुरंगाच्या अशी माघाद अपूर्व कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबराय वैरागी राग रसिक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय ब्रह्मीभूत संत मोतीराम महाराज अग्निसाधू माधव बाबा वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण व्यंकटरावजी महाराज आदी करून सकल साधू संतांच्या अशी माघाद अपूर्व कृपेद्वारा पवित्र पुण्यभूमी धाकटे मोळवण या नगरीमध्ये समापन्न होत असलेला दिव्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा तथा कीर्तन महोत्सव आपल्याच गावचे भूमिपुत्र श्री हरिभक्तपरायण पांडुरंगरावजी नारायणजी मुसळे यांच्या वारकरी जीवन गौरव सोहळा तथा यक्षष्टी या दोन्हीच्या अनुषंगाने समापन्न होत असलेला हा दिव्य भागवत कथा ज्ञान यज्ञ। दादा माणसं प्रत्येक जण जन्माला येतात, जन्माला आलेली माणसं एक ना एक दिवस मरतात। जन्म आणि मृत्यू या दोन्ही मधला जो अंतर आहे त्या दोन्ही मधल्या अंतराला आपल्या भाषेमध्ये शब्द येतो तो म्हणजे आयुष्य। ते आयुष्य प्रत्येकाला आहे, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ते आयुष्य प्रत्येकाला आयुष्य जगण्याची स्वातंत्र्यता, आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे। हे आयुष्याचं जीवन जगत असताना स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला असताना सुद्धा ते आयुष्य आपलं कोणत्या काळामध्ये कोणत्या वेळामध्ये खर्च करायचं हे पण स्वातंत्र्य भगवंतांनी तुम्हाला मला दिलेलं आहे। बरीच माणसं जन्मतात, जन्मून मरतात, त्यांचं नाव पाठीमागं कुणी घेत नाही। काही माणसं जन्माला आली, चांगलं कर्तृत्व केली आणि एक ना एक दिवस ती आयुष्याच्या श्वास संपल्यानंतर निघून गेली, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती आजही लोक घेतात, त्यांचं नाव आजही लोक घेतात। याचं कारण जन्म आणि मृत्यू या दोन्ही मधलं जे आयुष्य आहे ते आयुष्य त्यांच्या काळामध्ये जगत असताना फार सुंदर प्रकारे त्यांनी आयुष्य जगलं, म्हणून आज लोक त्यांची नावं घेतात। मग आयुष्यातला काळ कशामध्ये खर्च करायचा, इतरत्र कुठंतरी खर्च करण्यापेक्षा परमार्थामध्ये वारकरी जीवन जगत असताना आयुष्यातला काळ खर्च करावा। आपण प्रत्येक जण हिंदू वैदिक धर्मशास्त्रानं वागणारी माणसं आहेत, वारकरी संप्रदायाचे अनुयायी आपण आहेत। प्रत्येकाच्या पाठीमागं संसार आहे, पण संसारिक जीवन असताना सुद्धा साधू संतांनी सांगितलं नाही संसार करू नका, संसार करा, सुखी करावा संसार न संडावे दोन्ही वार। मग काय म्हणतात, दया क्षमा घर चोजवीत येतील। संसार माणसानं सुखावा करावा, पण वारकरी संप्रदायातली काही नियम माणसानं जीवनामध्ये अनुक्रमले पाहिजे, त्याचा अंगीकार वारकरी संप्रदायातल्या जीवनातला केला पाहिजे। आपलं जीवन जगत असताना वारकरी जीवन असावं, सात्विक वृत्तीचं जीवन असावं, सत्वगुणी जीवन असावं, आणि आपल्या आयुष्यातला जो भगवंतांनी अमूल्य श्वासानं आपल्याला आयुष्य दिलेलं आहे त्याच्यातला एक 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 श्वास परमार्थासाठी, वारकऱ्यांच्या सेवेसाठी, साधू संतांच्या सेवेसाठी, भजनामध्ये, कीर्तनामध्ये, कथेमध्ये खर्च करावा। पांडुरंग महाराजांचा जन्म झाला तेव्हापासून त्यांचं पूर्ण आयुष्य तर परमार्थात गेलंच। वैकुंठवासी व्यंकटरावजी महाराजांची त्यांना संगती लाभलेली आहे। वैकुंठवासी मारोतरावजी महाराज दस्तापूरकर यांच्या सहवासात त्यांचा काळ गेलेला आहे। मोतीराम महाराजासारख्या माधवबाबा सारख्या संतांच्या मार्गाने त्यांचं जीवन वाटचाल, त्यांनी जे मार्ग दाखवला त्या मार्गाने त्यांची वाटचाल जीवनातली चालू आहे।
आणि पाहता 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 त्यांच्या आयुष्यातले आज 61 वर्षे पूर्ण होतात. म्हणून त्यांच्या सुपुत्राने आपल्या बापाचा गौरव सोहळा करावा या पवित्र अंतकरणामध्ये हेतू धरून हा दिव्य आणि भव्य हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. लोक आई वडील गेल्यानंतर लाडूच्या पंक्ती घालतात, मोठमोठे जेवण करतात, लाख लाख 2-2 लाख रुपयाच्या महाराजांना सुपाऱ्या देऊन बोलवतात. पण दादा गेलेली व्यक्ती तुम्ही किती लाडूच्या पंक्ती उठवल्या, किती पंचपक्वानाच्या त्याच्या स्मरणार्थ पंक्ती केल्या, ही बघण्यासाठी या भूतलावर नसती. अरे त्यांना आनंद व्हावा असं वाटत असेल, त्यांच्या डोळ्यामध्ये सुखाचे आनंदाचे अश्रू यावे असं वाटत असेल तर त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या नजरेसमोर असा एखादा दिव्य सोहळा व्हावा की त्यांना मेल्यानंतर पश्चाताप होऊ नये की माझ्या मुलांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही. साधू संतांचं प्रमाण आहे बघा, जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. जिवंतपणी मायबापाला अन्न द्यायचं नाही आणि मेल्यावर काशीला जायचं, प्रयागाला जायचं, त्र्यंबकेश्वरला जायचं, तिथं मग मोठमोठे ब्राह्मण लोक बोलवायचे, त्यांच्या खिशाची भरती करायची, मोठमोठे पिंडदान आपल्या आईवडिलांची मुक्ती व्हावी म्हणून करायचे. अरे हे करत बसण्यापेक्षा जिवंतपणी त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू तुमच्या डोळ्यात देखत आले ना, झालं तुमच्या जीवनाचं सार्थक. आमच्या सिद्धूनं तेच ठरवलं. प्रत्येक माणसाला 2 किडण्या असतात. त्या 2 किडण्या ज्याच्या व्यवस्थित चालतात त्याचं जीवन चांगलं चालतं, त्याचं आयुष्य समाधानानं सुखानं जगता येतं. पण आमच्या पांडुरंग महाराजाची 1 किडनी निकामी झाली आणि त्या किडनीचं ऑपरेशन करताना डॉक्टर लोक सुद्धा गॅरंटी देत नव्हती की हा माणूस वाचल. एवढ्या कठीण ऑपरेशन मधून सुद्धा एकाच किडनीवर माणूस आजही परमार्थ करतोय. याच्यापेक्षा देवाची दया दुसरी कोणती असली पाहिजे माणसाच्या जीवनात. त्या मुलाला वाटलं आपला बाप म्हणजे, बापाचं आयुष्य म्हणजे जसा बल्ब असतो ना दादा, बल्ब आपण लाईटीसाठी प्रकाशासाठी घरामध्ये लावतो, तो बल्ब जोपर्यंत व्यवस्थित चालेल तोवर चालेल. एकदा लाईटमध्ये थोडासा फॉल्ट झाला, कधी बल्ब शॉर्ट होईल आणि कधी अंधार पडेल काही सांगता येत नाही. तसं माझ्या बापाचं जीवन आहे. प्रत्येकाच्याच आयुष्याच्या क्षणाचा भरवसा नाही. मग क्या भरोसा है, मध्ये आवाज दे, साऊंडला आवाज दे, वरचा कमी कर थोड़ा, एक हो गया. क्या भरोसा है इसे जिंदगी का, क्या भरोसा है इसे जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है, क्या भरोसा है इसे जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी क्षमा बुझ जाएगी जलते जलते, जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी
देती नहीं है किसी का क्या भरोसा चल के रुकना है इस जिंदगानी हकीकत पुरानी चल के रुकना है इस जिंदगानी आप रह जाएगा नाम रह जाएगा नाम रह जाएगा आदमी का साथ देती नहीं है साथ देती नहीं है किसी का क्या भरोसा है इसे जिंदगी का क्या भरोसा है इसे जिंदगी का साथ देती नहीं है किसी का साथ देती नहीं है गोपाल कृष्ण भगवान की जय। माणसाच्या आयुष्याचं जीवनातलं काही खरं नाही दादा. मग जीवन जगत असताना आपल्या हातून काहीतरी सत्कार्य घडावं, काहीतरी दान धर्म आपल्या हातून घडावा. मग ते कोणत्या ना कोणत्या निमित्तानं करण्यापेक्षा एक चांगला वारकरी सांप्रदायिक उत्सव आपल्या कुटुंबाच्या वतीनं व्हावा आणि त्याच निमित्तानं अन्नदान ज्ञानदान आपल्या कुटुंबाच्या द्वारा व्हावं, हा पवित्र हेतू धारण करून सुंदर असा हा सोहळा आपल्या या गावामध्ये समापन्न होतोय. कथेचा पहिला दिवस आहे. थोडंसं कथा सुरुवात करायलाच थोडासा उशीर झाला. पहिल्या दिवशी काही नाही, थोडंसं मंगलाचरण करायचं आणि उद्यापासून संकल्पित वेळेमध्ये आपण भगवान कृष्ण कन्हैयाचा आणि भगवान कृष्ण कन्हैयाच्या लाडक्या लाडक्या भक्तांचं दिव्य दिव्य गोड गोड चरित्र आपण सर्वांगाचे कान करून श्रवण करणार आहात. भागवत कथा म्हणजे एक अनुष्ठान आहे. भागवत कथा ऐकणं म्हणजे एक व्रत आहे. ज्याच्या जन्मामध्ये ज्याच्या संचितामध्ये अनंत जन्माचं पुण्य चा संचय असतो ना, त्यालाच अशी देवाच्या कृष्ण कन्हैयाच्या लाडक्या लाडक्या भक्तांची कृष्ण कन्हैयाची दिव्य दिव्य कथा ऐकण्याचं महद्भाग्य त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. जन्मांतरी भवित पुण्य तदा भागवतम लभ्यते. ज्याच्या जीवनामध्ये अरे एका जन्माच्या पुण्याने कथा श्रवण करण्याचा आनंद जीवनामध्ये प्राप्त होत नाही, अनंत जन्माची पुण्य ज्याच्या पदरामध्ये कर्म प्राप्त आहे
त्यालाच कथा ऐकण्याचं, कीर्तन ऐकण्याचं सद्बुद्धी, या धर्ममंडपामध्ये येऊन बसण्याची बुद्धी त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. दादा, भागवत कथा म्हणजे आपण सगळे संसारिक आहात. संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत आणि अनेक प्रकारचे दुःख भोगून 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 माणूस संसाराच्या वाटचाल करतोय संसाराच्या मार्गाने. ही सगळी दुःख भोगता भोगता माणशी काही काही नाराज होतात, निर्वश होऊन जातात, चेहऱ्यावरचं तेज ऱ्हास होऊन जातं, चेहऱ्यावरचं तेज सुद्धा राहत नाही. की इतकी माणसं आंबट होतात ती फक्त संसारानं होतात. आणि नुसत्या संसारानं होत नाही तर त्या संसारामध्ये अनेक दुःखाच्या ठेसा खावा लागतात. त्या दुःखाला माणसं त्रासून गेलेली असतात. संसारातली दुःख ज्याला ज्याला नाहीशी व्हावी वाटत असतील त्यानं माझ्या कृष्ण कन्हैयाची दिव्य श्रीमद भागवत कथा सर्वांगाचे कान करून श्रवण करावी. नक्की आपल्या संसारिक दुःखाची तीव्रता कमी झाल्याशिवाय राहत नाही. संसारातील दुःखाची वजाबाकी म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. संसारातील सुखाची बेरीज म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. आणि संसारातील आनंदाचा गुणाकार म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. ज्याला आपल्या संसारामध्ये सुख राहावं वाटतं ना त्यानं श्रीमद भागवत कथा ऐकावी. ज्याला आपल्या संसारामध्ये आनंद फावा असा वाटतो ना त्यानं श्रीमद भागवत कथा श्रवण करत जावी. जीवनातील आयुष्यातील संपूर्ण प्रश्नाची उत्तरं म्हणजे कुठे थांबत असतील तर ते श्रीमद भागवत महापुराणात थांबतात. काही लोकांचा प्रश्न असेल, महाराज इतकं भागवताचं महत्व सांगताय तुम्ही, या भागवताचं श्रवण केल्यानं आम्हाला काय फळ मिळतं? याचा श्रवण विधी कसा करावा लागतो? हे भागवत कोणी लिहिलं? कशासाठी लिहिलं? याचं श्रवण कसं करावं? आणि श्रवण केल्यावर आमचा फायदा काय? आजकाल सगळी लोक फायद्याच्या गोष्टी करतात. मग ते परमार्थ असू द्या संसार असू द्या, ज्याच्यात फायदा आहे त्याच्यामध्ये माणसं मन लावून काम करतात. तोटा कोणाला नको वाटतो, प्रत्येकाला फायदा असावा वाटतो. फायदा स्वार्थी दुनिया सध्या झालेली आहे. 7 दिवसाचा वेळ काढायचा, तुमच्या पुढे मंडपामध्ये येऊन बसायचं नाही. 7 दिवसाचा आमच्या जीवनातला अमूल्य वेळ काढून तुमच्या मंडपात बसून तुमचं हे श्रीमद भागवत ऐकायचं. हे ऐकल्यानंतर आमच्या जीवनामध्ये त्याचं काही महत्व, त्याचा काही फायदा आहे का? आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. साधु संत को कोई नहीं माने, हे औरों को
वाजवा सर्वजण टाळी माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरों को बहुमान रे, औरों को बहुमान, औरों को बहुमान रे, औरों को बहुमान। आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे गोपाल कृष्ण भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, राधे ए राधेश्याम म्हटल्यास हात वर करी जा. बसले आपले भोलोबा बसले सगळे बघ. कथेचा आनंद घेत जा जरा. माझं सांगण्याचं तात्पर्य आहे, जीवनामध्ये माणसं स्वार्थी झाले, स्वार्थी. प्रत्येक जण कशामध्ये फायदा बघतोय. मग असाच प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला ना. 7 दिवस भागवत ऐकायचं, भागवत ऐकल्यानंतर फायदा काय आमच्या जीवनात. काय झालं बघा बाबूजी. द्वापार युगामध्ये माझ्या भगवंतांनी कृष्णानं अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर संपूर्ण अवतार कार्य करत असताना लक्ष देऊन ऐका, मध्ये कोणी उठू नका आणि विक्षेप करू नका. अवतार कार्य करत असताना संपूर्ण अवतार कार्य माझ्या भगवान कृष्ण कन्हैयानं केलं आणि अवतार कार्य संपल्यानंतर माझा भगवान कृष्ण कन्हैया निजधामाला जायचं ठरवलं. अरे देव जरी झाला तर त्याचा अवतार कार्य संपल्यानंतर देवाला सुद्धा या मृत्यू लोकामध्ये राहण्यासाठी परवानगी नाही. तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य जीव आहे. पाहता 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 देव निजधामाला जाणार, कृष्ण निजधामाला जाणार, कृष्ण निजधामाला जाणार ही बातमी. देवाचा लाडका भक्त अत्यंत सुखादुःखामध्ये सतत झाडाच्या सावलीसारखा कृष्णासोबत राहणारा अत्यंत प्रिय उद्धवाच्या कानावर बातमी गेली. जशी ही बातमी उद्धवाच्या कानावर गेली ना, उद्धव असा बेचैन व्हायला लागला. उद्धवाला वाटलं आता जर माझा कृष्ण कन्हैया मला सोडून गेलाय ना, तर मग आम्ही दर्शन घ्यायचं कुणाचं, आम्ही भक्ती करायची कुणाची, आम्ही भजन पूजन कीर्तन करायचं कुणाचं, कथा करायची कुणाची. उद्धवायला बेचैन अवस्था झाली आणि उद्धव रडायला लागला, शोक करायला लागला. या जगतामध्ये जेवढी भक्त कृष्णाची म्हणून घेतात ना, या भक्तांनी कुणाच्या आश्रयावर जीवन जगायचं. एके दिवशी काय झालं बघा. उद्धवाच्या कानावर ही बातमी गेल्याबरोबर उद्धव देवाच्या जवळ गेला. उद्धवाला दुःख आवरलं नाही, शोक आवरला नाही.
उद्धवानं जाणाने कृष्ण कन्हैयाचे पाय धरलं. जसे पाय धरले देवाला वाटलं उद्धव रोजच्या सारखं दर्शन घ्यायला आला असेल. घेत असेल दर्शन. पण उद्धव 2 मिनिटं झालं, 3 मिनिटं झालं, 5 मिनिटं झालं, 10 मिनिटं झालं, उद्धव काही कृष्णाच्या चरणावरून डोकंच बाजूला काढत नाही. कृष्णाला वाटलं आता उठेल मग उठेल, आता उठेल मग उठेल. उद्धव काही उठतच नाही, चरणावरचं डोकंच काढत नाही. काही कालांतरानं देवाला असा भास झाला की देवाचे पाय ओले झाल्यासारखे वाटले. अरे दादा, ते पाय कोणत्या पाण्यानं ओले झाले नव्हते, पाणी आणून ओले झाले नव्हते, तर साक्षात उद्धवाच्या डोळ्यातून जे दुःखाचे अश्रू आले होते ना, त्या दुःखाच्या अश्रूनं डोळ्यातल्या थेंबांनी ते माझ्या देवाचे पाय ओले झाले होते. देवाला वाटलं माझे पाय ओले झाले म्हणून उद्धवाच्या दोन्ही हाताला धरलं आणि कृष्णाने उद्धवाला उचललं. तर पाहतात तर काय उद्धवाच्या चेहऱ्याकडे दोन्ही डोळ्यामधून अश्रूच्या धारा आहेत. काय झालं रे उद्धवा, काय तुझ्यावर एवढं दुःख आलंय, काय संकट आलंय, काय नेमकं दुःख रे, एवढा शोक कशाचा करतोय? दादा, शास्त्राचा नियम आहे, 2 गोष्टी ठरलेल्या आहेत. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये जास्त संयोग येतो ना, तेवढाच वियोग ठरलेला आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेवढं संयोगाचं सुख आहे तेवढंच वियोगाचं सुद्धा दुःख आहे. म्हणून जास्त एखाद्या व्यक्तीवर प्रेम करायचं नाही, जास्त लळा एखाद्या व्यक्तीला लावायचा नाही, एखाद्यासोबत जास्त घसट कधीच करायची नाही. आपल्या ज्याच्यावर लळा लागलेला आहे, आपलं ज्याच्यावर प्रेम बसलेलं आहे, ते व्यक्ती जर आपल्या विरोधात केली तर जीवनामध्ये त्याच्या इतकं दुःख आयुष्यात माणसाला दुसरं कोणतं होत नाही. म्हणून जास्त प्रेम कुणावर करायचं नाही, कामापुरतं. उद्धवाच्या जीवनामध्ये संयोग म्हटलं की योग आहे. महाराज, एखाद्याचं लग्न व्हावं, लग्न झाल्यानंतर पती पत्नीचा संसार सुखानं आणि आनंदानं चालावा. पतीचं इतकं पत्नीवर प्रेम असावं, त्या पत्नीचंही पतीवर तितकंच प्रेम असावं. गावातल्या सगळ्या लोकांमध्ये चर्चा असावी, अरे पती पत्नी बघितले, नवरा बायको बघितले, पण यांच्या घरासारखे नाहीतच. काय यांचा अलौकिक संसार आहे. अरे पती घरला आल्याशिवाय जर पत्नी जेवणाचा घास तोंडात घेत नाही, किती प्रेम म्हणावं लागेल त्या पत्नीचं पतीवर. पती झोपल्याशिवाय जी पत्नी झोपत नाही, किती प्रेम म्हणावं लागेल त्या पत्नीचं पतीवर. आणि पती सुद्धा कोणती गोष्ट करायची म्हटली तर पत्नीला विचारल्याशिवाय करत नाही. मग त्या पतीचं सुद्धा किती प्रेम असेल त्या पत्नीवर. इतका सुंदर संसार चालू आहे, इतकं एकमेकावर जास्त प्रेम आहे. पण दादा, जीवनामध्ये आयुष्यामध्ये जोडीदार म्हणून एकमेकासोबत राहणारे जर अर्ध्या आयुष्यामध्ये अचानक जर जीवनातला जोडीदार निघून गेला ना, जितका संयोग त्या व्यक्तीचा जीवनामध्ये प्राप्त झाला होता तितक्याच योगाचं दुःख त्या व्यक्तीला भोगावं लागतं. अरे एखाद्याची पत्नी अर्ध्या आयुष्यामध्ये सोडून गेली, ज्याची पत्नी अर्ध्या आयुष्यात सोडून गेली त्याला विचारा पत्नी गेल्याचं दुःख काय असतं. आणि एखाद्याचा पती जर अर्ध्या आयुष्यात सोडून गेला तर त्याच्या पत्नीला विचारा पती गेलेल्याचं दुःख काय असतं. याला वियोगाचं दुःख म्हणतात, वियोगाचं. उद्धवाला सुद्धा वाटायला लागलं, देवा इतकी दिवस तुझ्या सहवासात आम्ही भक्ती केली ना देवा, परमार्थ भजन कीर्तन कथा तुझ्या सहवासात केलंय ना देवा, आणि आज जर तू आम्हाला सोडून जर निजधामाला जातोय ना देवा, हे काय बरोबर नाही देवा. नाही जाऊ देणार देवा, तुला नाही जाऊ देणार. देव म्हणतात उद्धवाला, अरे उद्धवा, अरे इथल्या लोकांचा नियम आहे बघ, या लोकाला मृत्यू लोक म्हणतात आणि याच लोकाला मरका लोक म्हणतात, मरका लोक. अरे इथे देव जरी झाले आणि ते संत जरी झाले आणि तर सर्वसामान्य जीव जरी झाला, ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस इथून जावं लागतं बरं काय उद्धवा. इथं राहण्यासाठी कोणी आलं नाही उद्धवा. उद्धव म्हणतो, अरे तू आमच्यासारखं तुझी संपूर्ण सत्ता आहे देवा, आणि काय आम्हाला उल्लू बनवतो रे, जावं लागतं जावं लागतं. कृष्ण म्हटले, अरे उद्धवा, देव जरी झालो ना, अवतार कार्य संपल्यानंतर जावंच लागतं. शहाणी माणसं
आपलं काम झाल्यानंतर जास्त काळ थांबत नसतात. आणि जी गायबानी असतात, जी येडी असतात ना, काम झालं तरी 4 दिवस त्याच घरी मुक्काम ठोकतात. शहाण्या माणसानं आपलं काम झालं की उभ्या पावली निघून जावं. देव म्हणले माझं अवतार कार्य संपलंय आता उद्धवा, मला जावंच लागणार आहे. उद्धव आणखी ढसाढसा रडायला लागला आणि देवाच्या गळ्याला मिठी मारतोय. देवा नाही जाऊ देणार रे तुला, नाही जाऊ देणार. तू गेल्यानंतर येव देवा, तुला सांगतो बघ देवा, ऐक आता, हा तुझा जो लाडका भक्त उद्धव आहे ना, तुला जायचंय ना, जायचंय तुला निजधामाला जायचंय. पण एक आट आहे बघ देवा, तुला जर वैकुंठाला जायचं असेल, निजधामाला जायचं असेल, तर ह्या उद्धवाला या मृत्यू लोकामध्ये ठेवू नको. उद्धवाला सुद्धा सोबत घेऊन तू वैकुंठाला जा. परत कृष्ण गालातले गालात हसले आणि उद्धवाला म्हटले, अरे उद्धवा, तुला काही डोक्याचा भाग काही आहे का नाही? इथल्या लोकाचा पहिला नियम सांगितला तुला. या लोकाला मृत्यूलोक म्हणतात. तिथं ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस मरावं लागतं. हा पहिला नियम तुला मी सांगितला. आता या लोकाचा दुसरा नियम सांगतो, ऐक उद्धवा. ते म्हटला, काय देवा सांग बरं दुसरा नियम. अरे इथं फक्त येताना एकट्यानंच यावं लागतं आणि जाताना 10-5 जणाला घेऊन जावं लागतं. असंच ना, 10-5 जण येतात ना सोबत. सुमन भाई या, शाबास, वारे वागिन. 10-5 जण सोबत येतात. अरे इथल्या लोकाचा नियम आहे. हा दुसरा नियम सांगतो उद्धव आहे, इथं एकट्यानं एकट्यानंच यावं लागतं आणि जाताना एकट्यानंच जावं लागतं, एकट्यानं. अरे अंगावरचा करदोडा सुद्धा स्मशानभूमीमध्ये जर आपलं प्रेत गेलं ना, स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीला आलेली माणसं कुणाच्या तरी जुन्या माणसाच्या खिशामध्ये अडकुता असतो, अडकुता घेतात. अरे त्याचा करदोडा तोडा म्हणणारी माणसं इथलीच असतात. इथल्या लोकाचा नियम आहे उद्धवा. इथं कुणाचा मुलगा सोबत येत नाही. किती जिच्यावर आयुष्यभर प्रेम केलेली तुमची पत्नी असू द्या, जिचे सुखाचे चोचले आनंदाचे अश्रू जर तुमच्या डोळ्यात बघितलेले असू द्या, जिच्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काढं केलं, काबाड कष्ट केलं, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या एकमेकाला घालू घालू सगळी संपत्ती कमी ज्यांच्यासाठी कमवून ठेवली ना, तुम्ही जर स्मशानामध्ये नेऊन चित्तेवर तुमचं प्रेत ठेवलं तर सगळी माणसं स्वार्थासाठी रडतात. सोबत कुणी येत नाही रे उद्धवा. आणि तू काय भाषा करतो. देवा तुला वैकुंठाला जायचं असलं तर मला घेऊन जा. नेता येणार नाही उद्धवा तुला. मग मात्र आणखी उद्धवाला दुःख व्हायला लागलं. मग तर मोठमोठ्यानं असे हुंदके देऊ देऊ उद्धव रडायला लागला. देवा याद राख देवा, आयुष्यभर तुझी भक्ती केली बघ देवा, आयुष्यभर तुझी पूजा अर्चा केलेली आहे. आता जर उद्धवाचा तू शब्द डावललास ना देवा, तू जर मला वैकुंठाला घेऊन गेला नाहीस ना देवा तुझ्यासोबत, तर हा उद्धव तुला जिवंत दिसणार नाही. मग मात्र माझ्या कृष्ण कन्हैयाला सुद्धा करुणा आली. देव म्हणतात, अरे उद्धवा, इतका काय आक्रोश करून घेतो रे तू. तुला माझ्या जाण्याचं इतकं कसं काय दुःख होतं. देवा, अरे जीवनात भक्तीच केली असेल तर कृष्णाची केलेली आहे. जीवनात दर्शनच घेतलं असेल तर फक्त माझ्या जीवनात मी कृष्णाचं सोडून दुसऱ्याचं दर्शन घेतलं नाही देवा. सहवासच केला असेल तर तुझ्या सोबतच देवा. मैत्रीचं नातं टिकवलं असेल तर देवा फक्त तुझ्या सोबतच. अरे माझा कोणताही व्यवहार फक्त देवा तुझ्या सोबतचा व्यवहार आहे. तू जर मला सोडून जाशील तर माझं जीवन या मृत्यू लोकामध्ये ठेवून काय फायदा आहे, काय माझ्या जीवनाला अर्थ आहे, काय माझ्या जिंदगीला किंमत आहे. इतका उद्धवाचा आक्रोश बघितला आणि देव म्हटले, आता एक काम करतो, मला जावं लागणार आहे, अंतिम खरं आहे. तुला सोबत नेता येणार नाही हेही तितकंच खरं आहे, पण तुझ्यासाठी एक करू शकतो बघ. उद्धव म्हटले, काय करतो देवा. काही नाही, तुला जर मी जवळ असलेला भास जर भावा वाटत असेल, तुला माझ्या वियोगाचं दुःख होऊ नये असं वाटत असेल, तर तुझ्यासाठी एक करतो. मी जरी निजधामाला गेलो पण माझं जे दिव्य तेज आहे,
ते या श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये ठेवून जातो. जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल, जेव्हा जेव्हा मला तुला माझं दर्शन घेण्याची इच्छा होईल, जेव्हा जेव्हा तुला माझी कथा कीर्तन करण्याची इच्छा होईल, त्यावेळेस एकच करत जा, श्रीमद भागवत महापुराण उघडत जा. त्याच्यामध्ये माझं दिव्य तेज आहे. श्रीमद भागवत पुराणाचं दर्शन घेत जा. माझ्या वियोगाचं दुःख तुझ्या जीवनामध्ये तुला कधीच होणार नाही. म्हणून कृष्ण कन्हैयाला निजधामाला गेलेला नाही. माझा भगवान कृष्ण वैकुंठात गेला नाही. माझा भगवान कृष्ण सागरात गेला नाही, समुद्रात गेला नाही. अरे कृष्ण कन्हैया असेल कुठे, तर साक्षात या श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये माझ्या कृष्ण कन्हैयाचं अस्तित्व आहे. तेनयं वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरये. सेवना श्रवणा पाठा दर्शना पापनाशिनी. तेनयं वाङ्मयी मूर्ती, माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाची वाङ्मयी मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. प्रत्यक्ष माझ्या कृष्ण कन्हैयाचं दर्शन घ्यायचं असेल तर श्रीमद भागवत महापुराणाचं दर्शन घ्यावं. एवढंच नाही, या भागवत ग्रंथाच्या श्रवणाने, या भागवत ग्रंथाच्या सेवनाने, काही काही लोक म्हणतील महाराज 7-7 दिवस आम्हाला वेळ नाही हो, शेतीतले काम आहे. गेल्या वर्षी दुष्काळ होता, पाऊस पाणी नव्हतं, म्हणून भागवताला आम्हाला पूर्ण वेळ देता आला. पण या वर्षी जरा पाणी चांगलं झाल्यामुळं देवाच्या कृपेने सगळी शेतातली कामं आहेत, रब्बीचे कामं आहेत, नाही वेळ देता येणार आम्हाला भागवताला. एकतरी काम करता येईल ना. अरे नाही जरी तुम्हाला भागवताला वेळ देता आला, नुसतं भागवत महापुराणाचं दर्शन जरी घेतलं तर अनंत जन्माच्या पापाच्या दोषातून मुक्तता झाल्याशिवाय राहत नाही. दर्शना पापनाशिनी. माणसाकडून कळत न कळत पाप होत असतात. माणसं पाप करत असताना काही माणसं जाणीवपूर्वक पाप करतात आणि काही माणसं नेमतेपणामध्ये पाप होतात. कोणच म्हणायचं नाही मी पापी नाही, प्रत्येक जण पापी आहे. कथाकारांना सुद्धा म्हणायचं नाही मी पापी नाही, होतच पहा. चांगल्या वारकऱ्यांना सुद्धा म्हणायचं नाही मी पापी नाही, अरे पाप होतच. तुम्ही म्हणताल कसं होतं? ठरवून पाप करणारी माणसं वेगळी असतात, कळत न कळतपणे माणसाकडून काही पाप घडतात. कळत न कळतपणे कसं बघा, आपण प्रवास करतोय आणि प्रवास करता करता आपण मोटरसायकलवर, 2 व्हीलरवर किंवा 4 व्हीलरमध्ये प्रवास करतोय आणि रस्त्याने जाता 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 एखादा मुंगी, एखादं किडू आपल्या गाडीच्या टायर खाली आलं आणि ते जर आपल्या टायरच्या खाली आलं खंडेराव आणि ते जर गतप्राण झालं त्याचं पाप आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही. अरे माणूस तरी मारलेलं तेच पाप आहे आणि एखादी मुंगी मेलेलं तर पाप तेच आहे. तुम्हाला बरं वाटत असेल हा? जे गाड्याने फिरते, जे मोटरसायकलवर फिरते त्याच्याच हातानं पाप घडतंय, आमच्या हातानं काय घडणार आहे? आम्ही पायानंच चालणारी माणसं आहेत. अरे पायानं चालता चालता सुद्धा जर तुमच्या पायाखाली एखादा किडी, एखादा मुंगी जर तुमच्या पायाखाली तुडवल्या गेली, ती जर मिली, ते सुद्धा पापच आहे. मग माणसानं काय करत जावं? अशी वर्षातली पाप झाली ना कळत न कळतपणे, मग कुठंतरी हे पापातून मुक्त होण्यासाठी 7 दिवस भागवत कथा ऐकत जावी वर्षातून. 7 दिवस वर्षातून पाप जी कळत न कळतपणे, जाणून बुजून केलेली नाही बरं का, न कळतपणे झालेली पाप निघून जावे याच्यासाठी वर्षातून 7 दिवसाची कथा ऐकावी. नाही 7 दिवसाची कथा ऐकायला नाही मिळाली, मग आपण तुम्ही जुनी म्हण आहे बघा, माणसानं पापातून मुक्त होण्यासाठी कुठं जावं लागतं? कुठं जातात माणसं पाप धुवून टाकण्यासाठी? गंगा खेळलं ना, गंगाला. हा बरोबर. कोणतंही पाप असू द्या, मग ते कीर्तनाचे पैसे घेतलेलं पाप असू द्या,
भजन करून घेतलेले पैसे पाप असू द्या, कोणतंही पाप असू द्या, त्या पापातून माणसानं मुक्त झालं पाहिजे बुवा. कधी कधी माणसानं जरा खरंही बोललं पाहिजे ना. शास्त्र सांगतं बघा, अरे जर अन्य ठिकाणी आपल्या हातून पाप घडलेली असली तर ती पाप नष्ट करण्यासाठी, पापाचा ऱ्हास करण्यासाठी माणसानं तीर्थामध्ये जावं आणि तीर्थामध्ये जाऊन स्नान करत जावं. तीर्थाचा महिमा असा आहे, तीर्थामध्ये जर माणसानं स्नान केलं तर अन्य ठिकाणी केलेल्या पापाचा तीर्थाच्या स्नानाने ऱ्हास होतो, ती पाप जळून भस्म होतात. त्याला शास्त्राचा पुरावा आहे. अन्य क्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. अन्य ठिकाणी केलेली पाप तीर्थामध्ये जाऊन स्नान केलं की त्याचा विनाश होतो, नक्की खरं आहे. पण काही बहादर आणि काही असे वीर पुरुष आहेत, अन्य ठिकाणची पाप धुवून टाकण्यासाठी तीर्थाला जातात, पंढरपूरला जातात, चंद्रभागेत स्नान करतात, आळंदीला जातात, इंद्रायणी मातेमध्ये स्नान करतात आणि तिथं जाऊन सुद्धा पाप करतात. मग आता अन्य ठिकाणी केलेल्या पापाचा ऱ्हास करण्यासाठी तीर्थ आहे, पण तीर्थाच्या ठिकाणी केलेलं पाप कुठं जाईल? मग शास्त्र सांगतं बघा, तीर्थक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपे भविष्यति. तीर्थाच्या ठिकाणी जाऊन जर पाप केलं तर त्याचं रूपांतर वज्रलेप पाप, ते कोणत्याच तीर्थाच्या बापाच्या बापाला जात नाही. तुकोबाराय त्याचं वर्णन करतात बघा, मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची अय्या बापे. असली तरी वज्रलेपासारखी जरी पाप असली तर माझ्या श्रीमद भागवत महापुराणाचं नुसतं दर्शन जरी घेतलं, दर्शन, तरी ती पाप नष्ट होतात. दर्शना पापनाशिनी. इतकं या श्रीमद भागवत महापुराणाचं वैशिष्ट्य आहे. अरे माझ्या कृष्ण कन्हैयाची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्या भागवत महापुराणाची आरती करतात, त्या आरतीमध्ये म्हणतात बघा, अरे हा ग्रंथ नाही, याच्याकडे ग्रंथ म्हणून बघू नका, याच्याकडे पुस्तक म्हणून बघू नका. याच्याकडे बघत असताना 7 दिवस आपल्या धर्ममंडपामध्ये, आपल्या ज्ञान मंडपामध्ये, आपल्या मोलोनवाडीच्या सभा मंडपामध्ये साक्षात कृष्ण कन्हैया विराजमान आहेत असा भाव अंतकरणामध्ये ठेवा आणि कथा ऐका. ही कथा तुम्हाला फल दिल्याशिवाय राहणार नाही. सुंदर वर्णन नाथ महाराज आरतीमध्ये करतात बघा. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, खाली वाजवा सर्वजण. श्री कृष्ण नवे हा श्री कृष्ण, नवे हा श्री कृष्ण. गीते वेदी मनपूर्ण, गीते वेदी मनपूर्ण, अनन्य होता या शरण, कधी कटळे जन्म मरण, कधी कटळे जन्म मरण. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेधी मनपूर्ण, अनन्य होता या शरण, कचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथई वदती
कृष्णपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. कितीतरी नाथ महाराज गोड चिंतन करतात. श्रीमद भागवत पुराण म्हणजे साक्षात माझ्या कृष्ण कन्हैयाची वाङ्मयीन मूर्ती आहे. एवढं अलौकिक महात्म्य या ग्रंथाचं आहे. या ग्रंथामध्ये 12 स्कंद आहेत आणि 335 अध्याय आहेत. हे जे 12 स्कंद या श्रीमद भागवत महापुराणामध्ये आहेत ना, तो 12 प्रकारचा विग्रह आहे. या सगळ्या 12 स्कंदाचं श्रवण ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, ज्या साधकाच्या जीवनामध्ये घडतं ना दादा, त्या साधकाच्या जीवनामध्ये माझा भगवान दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. कितीतरी महान हा ग्रंथ आहे. देवाची प्राप्ती करून देणाऱ्या या कलियुगामध्ये एकमेव ग्रंथ कोणता असेल तर तो माझा श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ आहे. प्रश्न होता की याचं श्रवण केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये उपयोग काय. दादा, श्रीमद भागवत महापुराणातल्या कथा, माझ्या कृष्ण कन्हैयाचं चरित्र इतकं गोड आहे, इतकं रसाळ आहे, इतकं मधुर आहे. कधी आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला कामाला येईल काही सांगता येत नाही. रेडीमेड कपड्याचं दुकान माहिती आहे बघा आपल्याला. रेडीमेड कपड्याचं आपण सगळे संसारिक, आपले लेकराबाळीवाली माणसं आहेत. आपण आपल्या घरामध्ये एखादं 2 वर्षाचं लेकरू असावं, 2 वर्षाचं, आणि त्या 2 वर्षाच्या लेकराला कपडा घ्यायचा आहे, त्याला ड्रेस घ्यायचा आहे. आपण कुठं जातो? किनगावला जातो. किनगावला जाऊन दुकानामध्ये रेडीमेड कपड्याच्या त्या दुकानदाराला म्हणतो, दुकानदार आमच्या घरी 2 वर्षाचे लेकरू आहे, 2 वर्षाचं, त्याला कपडा शिवून घालता येत नाही, त्याला रेडीमेड कपडा द्यावा लागतो. तो दुकानदार म्हणतो 2 वर्षाचा आहे ना, त्या 2 वर्षाच्या लेकराचा रेडीमेड कपड्याच्या मापाचा ड्रेस काढतो, त्याला देतो. दुसरं गिराईक त्याच रेडीमेड कपड्याच्या दुकानात जातं. दुकानदार, माझ्या घरी 5 वर्षाचं लेकरू आहे, त्या 5 वर्षाचा लेकराचा मला ड्रेस पाहिजे त्याच्या मापाचा. दुकानदार 5 वर्षाच्या मापाचा ड्रेस देतो. तिसरं गिराईक येतं. दुकानदार, माझ्या घरी 15 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या मापाचा ड्रेस पाहिजे. दुकानदार 15 वर्षाचा सुद्धा देतो. चौथा येतो. दुकानदार, माझ्या घरी 35 वर्षाचा टोनगा आहे, त्याच्या सुद्धा मापाचा मला ड्रेस पाहिजे. दुकानदार म्हणतो 35चा असू द्या, त्याच्याही मापाचा माझ्याकडे ड्रेस आहे. दुसरं गिराईक येतं. माझ्याकडे 70 वर्षाचा म्हातारा आहे आणि त्याला आता गुडघे त्याचे काम करणार, मणक्यामध्ये तो म्हातारा गेलाय, आता त्याला असं नीट बसता येणार, त्याच्या वयाचा त्याच्या मापाचा बरमुडा द्या. बरमुडा माहिती आहे का? बरमुडा गुडघ्यापर्यंत चिड्डी असते बघा ती. चडी बी नाही, पॅन्टही नाही, ती मधलंच ओरिजिनल आहे. आता ती त्याचा बरमुडा द्या. बरमुडा. दुकानदार म्हणतो 70 वर्षाच्या माणसाचा सुद्धा बरमुडा आहे. सांगण्याचं तात्पर्य विनोद म्हणून नाही दादा. अरे 2 वर्षाच्या लेकरापासून 70 वर्षाच्या माणसापर्यंत त्या रेडीमेड कपड्याच्या दुकानामध्ये जशी मापाची कपडे असतात, तशी श्रीमद भागवत महापुराण कथा आहे. जीवनामध्ये कधी कोणता कसा प्रसंग आपल्या जीवनात येईल काही सांगता येत नाही. कधी सुखाचा प्रसंग येईल, कधी दुःखाचा प्रसंग येईल. कधी आपल्या जीवनामध्ये संकट येईल, त्या संकटाला कसं तोंड द्यावं हे जर शिकायचं असेल, आणि हे शिकवणारी फक्त या कलियुगामध्ये एकमेव कथा अशी आहे, ती म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. एखाद्या काही माणसं बघा असे उद्विग्न होतात, इतके उद्विग्न होतात सांसारिक त्रासाला कंटाळून 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 बेजार झालेली माणसं आता म्हणतात नकोच संसार, नको मला घराचं तोंड बघायचं नाही, बायकोचं तोंड बघायचं नाही, लेकराचं तोंड बघायचं नाही. काय पडलंय त्या संसारामध्ये? घरामध्ये कोणी मला किंमत देत नाही, बायको नीट बोलत नाही, इकडून तिकडून अपेक्षा लेकरावर ठेवली तर ते लेकरू सुद्धा तुम्हाला काही कळत नाही म्हटल्याशिवाय राहत नाही. काय किंमत नाही माझी संसारामध्ये. सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा आहे. इतक्या त्यागानं निघावं माणसानं. काही माणसं तर आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये जातात संसारिक दुःखामुळे. आपण आपल्या उभ्या नजरेनं डोळ्यानं बघितलेलं आहे संसारिक दुःख किती बलवत्तर आहे. टोकाचं
टोकाचा निर्णय घेतात, एकदम टोकाचा, की आपलं जीवनच संपवून टाकायचं नाही, राहायचं या जगतामध्ये. आता आत्महत्या करण्याची मानसिकता माणसाची झाल्यानंतर त्यावेळेस माणसाने या भागवत महापुराणातली एक कथा डोळ्यासमोर आणायची. तुमची ती वेळ आणि तुमची मानसिकता बदलल्याशिवाय, त्या कथेची ताकद इतकी आहे, तुमची मानसिकता बदलल्याशिवाय राहत नाही. एवढंच नाही, काही काही माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं बघा. काही माणसं म्हणतात, महाराज आम्ही खूप परमार्थ करतो, इतका परमार्थ करतो, इतका परमार्थ करतो. आमच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये देवाची सेवा करण्यासाठी, संताची सेवा करण्यासाठी यत्किंचितही कुचराई पण आम्ही आमच्या जीवनात केला नाही. पण आमच्या जीवनात दुःख कशासाठी? अरे जे देवाच्या दर्शनाला कधी मंदिराकडे येत नाही, त्याचा संसार सोन्याचा आणि सुखाचा आहे. सप्ताह चालू असला की कीर्तनाची कथेची त्यांना काहीच माहित नसतं. त्याच्या घरी देव पाणी भरतोय आणि आम्ही कथा ऐकू, कीर्तन करू, भजन करू. अरे तुझं देवा नाव घेऊ मरायची वेळ आली रे. आमच्या जीवनात दुःख कशासाठी? अशी माणसं म्हणतात. अशी जर जीवनामध्ये दुःख आली तर एकच या श्रीमद भागवत महापुराणातला प्रसंग आपल्या नजरेसमोर आणायचा. अरे येऊन तुमच्या वाट्याला दुःख आलंयच किती, तुम्हाला दुःख देवानं दिलंयच किती. अरे त्या द्रौपदी एवढं तर दुःख नाही तुमच्या जीवनात. त्या द्रौपदीचे 5 लहान लहान मुलं त्या अश्वत्थाम्याने मारली ना, आणि रक्ताच्या थारोळ्यात पडली. पाहता पाहता ही जर बातमी माझ्या कृष्ण कन्हैयाच्या आणि अर्जुनाच्या कानावर गेल्याबरोबर अश्वत्थाम्याला पकडलं, समोर द्रौपदीचं आणून उभा केलं आणि अर्जुन म्हणतो, सांग द्रौपदी, यानंच मारलीत ना तुझी 5 लेकरं छोटे छोटे, सांग काय शिक्षा करायची. त्यावेळेस द्रौपदीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. दादा, ती द्रौपदी किती उदार अंतकरणाची असेल, किती मोठ्या मनाची असेल ती द्रौपदी, म्हणते सोडून द्या त्याला. अर्जुन म्हटला, द्रौपदी काय बोलतीस तू? अगं तुझे छोटे छोटे 5 लेकरे अश्वत्थाम्यानं मारलीत ना, आणि त्याला सोडून द्यायचं? नाही स्वामी, द्या सोडून. कशामुळे सोडायचं? पुत्रयोगाचं दुःख काय असतं मला विचारा स्वामी. माझी छोटी छोटी 5 मुलं याच अश्वत्थाम्यानं मारलीत, मला मान्य आहे. पण ती 5 मुलं गेलेलं दुःख, पुत्रयोगाचं दुःख माझ्या अंतकरणाला चटका देऊन गेलेलं दुःख आहे. म्हणून ते दुःख मी सहन करते, ते करते. अश्वत्थामा सुद्धा कोणाचा तरी पुत्रच आहे. माझ्या वाट्याला जे दुःख आलंय ना, ते त्याच्या आईच्या वाट्याला येऊ नये इतके द्रौपदीचे विचार अलौकिक होते. तिथं जर तुमच्या माझ्यासारखा माणूस असता, ह्यानं मला 1 थापड मारली ना, ह्याचा बदला 2 थापडा घेऊन घेणार म्हणजे घेणार. इतकी मानसिकता आपली खालच्या टोकाची आहे. त्याने मला 1 शिवी दिली ना, त्या 1 शिवीचा बदला 10 शिव्या देऊन घेणार म्हणजे घेणार. म्हणून जीवनामध्ये दुःख जर आलं तर या भागवत कथेतला एक प्रसंग, एक कथा जर डोळ्यासमोर आली तर आपल्या जीवनातल्या दुःखाची वजाबाकी, पहिल्यांदाच वाक्य बोलून गेलो मी, जीवनातल्या दुःखाची वजाबाकी करायची असेल तर श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करावी. श्रीमद भागवत महापुराण की राधे श्याम. अशीच हात होऊन बसतील बरं का, असेच होतील बघा. पुन्हा जर ते हाताला काही झालं तर मी जबाबदार नाही. कारण हात वर सगळे. राधे श्याम. ते देव आहे बुवा, काय कधी कुठली शिर दाबील काही सांगता येत नाही. सगळ्या रक्तवाहिन्या त्याच्या आज्ञेने चालतात शरीरात. एवढंच नाही दादा, मनुष्याच्या जीवनामध्ये खरं सुख प्राप्त व्हायचं असेल तर माणसानं अलौकिक सुखाची प्राप्ती जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करावी. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यतेनाधिकं ततः यस्मिन् सितो न दुःखेन गुरुनापि विचार्यते.
ज्या सुखामध्ये मनुष्य स्थिर झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कितीही दुःख आलं तर त्याच्या जीवनामध्ये दुःख न राहता त्या दुःखाचं रूपांतर सुद्धा सुखामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड चिंतन करतात. मग मे रूपासुनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जीवा पडी भारी चित्तन घटी का शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडिलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये. अशी अवस्था माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त कशाने होत असेल तर ते खऱ्या सुखाची प्राप्ती झाल्यानंतर अशी अवस्था माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. आणि ह्या अवस्थेला आपलं जीवन जाऊन थांबण्यासाठी श्रीमद भागवत पुराण कथा श्रवण करावी लागते. इतकं सुंदर असं वैशिष्ट्य आहे श्रीमद भागवत महापुराणाचं आहे. श्रीमद भागवत महापुराण कथेला प्रारंभ करण्यापूर्वी मंगल करणं हे अनिवार्य आहे. म्हणून आपल्याला मंगल करायचं आहे. मंगल करण्याच्या अगोदर सर्वांनी एक 5 मिनिटं माझ्या कृष्ण कन्हैयाचं भगवत चिंतन करायचंय. सर्वांनी आपल्या सुंदर असे देवानं हात दिलेले, सर्वांनी हातानं टाळी मुखानं नाम सुंदर असं भगवत चिंतन करायचंय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ हे नाथ नारायण वासुदेव. भोजन में और सामूहिक भजन में बहुत आनंद आता है. एकट्यानं भजन करायचं म्हटलं तरी भजन दादा आपण एकटे जण करू शकत नाही. सामूहिक सर्व समाजामध्ये, सर्व साधकामध्ये, सर्व भक्तामध्ये जे भजन करण्यामध्ये आनंद असतो, हात वर घ्या. समाज तो आनंद फार अलौकिक आहे, फार अलौकिक. जय हो.
शिंकचा आवाज आहे
श्याम हातवर, राधे गावबा हातवर, राधे श्याम. लहाने वाटी दाटली का काय खाऊन खाऊन. चला श्रीमद भागवत महापुराण प्रारंभ करण्याच्या वेळी चला इकडे बघा. मंगल करणं हे अनिवार्य आहे. शास्त्रामध्ये मंगल 3 प्रकारचं आहे. मंगलाचे 3 प्रकार आहेत. बोलू नका. पहिलं मंगल आहे क्रिया मंगल. दुसरं मंगल आहे ध्वनी मंगल. आणि तिसरं मंगल आहे शब्द मंगल. क्रिया मंगल कशाला म्हणतात, ध्वनी मंगल कशाला म्हणतात आणि शब्द मंगल कशाला म्हणतात. जुन्या काळामध्ये प्रथा होती बघा. दसऱ्याच्या दिवशी जर आपल्या घरातला कर्ता पुरुष जर सायंकाळच्या वेळेला शिलंगण खेळायला गेला, सीमा उल्लंघन, आणि ते सीमा उल्लंघन शिलंगण खेळून जर तो घरातला पुरुष आला तर त्या घरातल्या सौभाग्यवती स्त्रीनं, सुवासिनी स्त्रीनं एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये निरंजनी घ्यायची, त्या ताटामध्ये पंचपाळ असायचा. आणि मग ते उंबऱ्यावर घरातला पुरुष आला की त्याला घरामध्ये प्रवेश द्यायचा नाही. अगोदर त्याला कुंकुम तिलक करायचा. कुंकुम तिलक केल्यानंतर त्याला निरंजनी लावून ओवाळायचं. आणि मग इडापिडा जाऊ दे म्हणा म्हणा, काय म्हणतात, दुश्मनाचं राज्य येऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, हा असं ओवाळायचं. आणि मग त्या घरातल्या पुरुषाला घरामध्ये प्रवेश द्यायचा. याला क्रियामंगल म्हणतात. हा क्रियामंगल. या मंगलाला आपल्या हिंदू वैदिक धर्मशास्त्रामध्ये फार नियम आहे. आता हे वरचीवर 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 ते सगळ्या गोष्टी लुप्त होत चालल्या. जरी आता सध्याच्या काळातल्या सगळ्या पुरुषांना, नवीन लग्न झालेल्या पोरासोरांना वाटत असेल मी बी शिलंगण खेळायला जावं आणि घरी गेल्यानंतर माझ्या बायकोनं सुद्धा मला ववाळावं, पण आताच्या पोरीसुरी ववाळायलाच तयार नाहीत. मग ह्यानं काय करायचं, इंद्रजित महाराज, शिलंगण खेळायचं आणि घरी यायचं. याची जरी आंतरिक इच्छा असली मला कुणीतरी ववाळावं, माझ्या पत्नीने ववाळलं, जर बायकोनं नाही ववाळलं, ह्यानं जायचं दिवा हातानंच लावायचा आणि देवळीत ठेवायचा. आणि ते दिवा लावला की त्या दिव्याच्या भोवती आपणच माणूस, आपणच ववाळा द्यायचं. विनोदाचा भाग सोडा. क्रियामंगल आपल्या हिंदू वैदिक धर्मशास्त्रामध्ये त्याला अनन्य साधारण महत्व आहे. पूर्वीच्या काळी हे क्रियामंगल लोक करायची. दुसरं मंगल आहे ध्वनी मंगल. ध्वनी मंगल कशाला म्हणतात, ज्या ज्या वेळेस आपण शंखाचा आवाज ऐकतो ना, शंखाचा देवपूजेच्या वेळेस शंखाचा ध्वनी आपल्या कानावर येतो ना, तो मंगल ध्वनी आहे. मंदिरामध्ये आपण दर्शनाला गेल्यानंतर अगोदर काय करतो, त्या मंदिरामध्ये घंटा बांधलेली असते, ती घंटा वाजवतो. घंटा घंटा कशासाठी वाजवायची असते, ती घंटा वाजवण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की त्या मंदिरामध्ये मंगलमय ध्वनी तयार व्हावा, वातावरण पवित्र व्हावं, ह्याच्यासाठी मंदिरामध्ये घंटा असते. म्हणून दर्शन घेत असताना घंटा वाजवल्याशिवाय दर्शन घ्यायचं नसतं, कारण त्या घंटेचा आवाज मंगल आहे. कीर्तनामध्ये जो आपण मृदंग ऐकतो, मृदंग, ज्यांना ज्यांना हृदयविकाराचा झटका येतो ना दादा, वैज्ञानिक शास्त्र पुरावा सांगतो त्याला मी, ज्यांना ज्यांना अटॅक थोडासा येऊन गेलाय, ज्यांना ज्यांना 1-2 छोटेसे शरीरामध्ये ब्लॉकेज सांगितलेत, ब्लॉकेज, त्यानं दुसरं काहीतरी ऐकत बसण्यापेक्षा कीर्तनात येऊन बस म्हणावं त्याला, आणि मृदंगाच्या जवळ बसावं आणि तो मृदंगाचा ध्वनी त्याच्या हृदयापर्यंत जावा. खात्रीनं सांगतो दादा, त्याची छोटी ब्लॉकेज नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. कारण त्या वाद्यामध्ये तितकी ताकद आहे. कीर्तनातलं टाळ जे आपण ऐकतो, त्या टाळाचा आवाज ध्वनी मंगल आहे. कीर्तनामध्ये जे श्रुती नाम विना आहे, विना जो आपण ऐकतो ना, त्या विण्याचा सुद्धा ध्वनी मंगल आहे.
झांज, चिपळ्या, हे सर्व ध्वनी मंगल आहे. याचा आवाज आपल्या कानावर पडावा. आणि तिसरं मंगल सांगितलं तुम्हाला, शब्द मंगल. शब्द मंगल म्हणजे ओमकारस्य अथ शब्दस्य. ओम हा शब्द मंगल आहे. ज्यांना ज्यांना कधी कधी बेचैनी वाटत असेल, ज्यांना ज्यांना दिवसभर काम करून थकल्यासारखं वाटत असेल, ते जर माणूस संध्याकाळी घरला आला आणि घरला आल्यानंतर त्याला जर बेचैनी वाटत असेल, त्याला जर असं म्हणजे दगदग वाटत असेल, तर त्याने एकच करावं. आपल्या घरामध्ये देव्हारा असतो, देवपूजेचं देवघर असतं, त्या देवघराजवळ जावं, छानपैकी सुगंधित अगरबत्ती लावावी आणि अगरबत्ती लावून एक आसन टाकावं. आसन टाकल्यानंतर आपण मांडी घालून त्या आसनावर बसावं आणि 5 मिनिटं ओम शब्दाचा जप करावा. 5 मिनिटाच्या नंतर तुम्हाला जी अनुभूती येईल ती काही अलौकिक असेल. दिवसभराचा तुमच्या कष्टाचा ऱ्हास, तुमचा मानसिक ताणतणाव नष्ट करण्याची ताकद ओम शब्दाच्या जपात, ओम शब्दाच्या ध्यानात आहे. शब्द मंगलामध्ये ओमकार हा शब्द मंगल आहे. याच्या पुढे साधं सोपं सरळ सांगायचं झालं, अरे माझा देवच मंगल आहे. देव तर मंगल आहेच आहे, पण माझ्या देवाचं नाम सुद्धा मंगल आहे. सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणून साधू संत सुद्धा एखादं काव्य लिहायचं झालं, एखादी ग्रंथ लिहायचा झाला, तर ग्रंथ लिहिण्याच्या अगोदर मंगल करतात. मंगल केल्याशिवाय कोणत्या ग्रंथाच्या लिखाणाला परवानगी करत घेत नाहीत. नवे नवे जे आपण रामायण ऐकतो, तुळशीदास सुद्धा रामायण लिहित असताना सुरुवातीला अगोदर मंगल करतात. मंगल भवन पुनि पुनि कीर्तने जो सुने आवे, तिनकी प्यास बुझत न बुझाए. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय तुळशीदासाने सुद्धा माझ्या प्रभू रामचंद्राचं रामायण ग्रंथ लिहित असताना सुरुवातीला मंगल केले. मंगल भवन अमंगल हारी. अगोदर मंगल केल्याशिवाय रामायण लिहायला सुद्धा सुरुवात केलेली नाही. म्हणून श्रीमद भागवत महापुराण कथेच्या प्रारंभाला सुद्धा मंगल आपण केलेला आहे. आणि आता श्रीमद भागवत महात्म्यातील पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान म्हणजे काय? देवाच्या बद्दल लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत, परंतु शास्त्रांनी, संत महात्म्यांनी, वेदांनी देवाची जी काही लक्षणं सांगितली आहेत तिचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. तो भगवान कसा आहे पहिल्या श्लोकात सांगतात, सच्चिदानंद रूपाय. या श्लोकामध्ये माझ्या भगवंताचं तटस्थ लक्षण वर्णन केलेलं आहे. काही जण म्हणतात, महाराज तुम्ही जो देव 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 म्हणता ना, रोज उठता त्या देवाची कथा करता, रोज उठता त्या देवाचं कीर्तन करता, रोज उठता त्या देवाचं भजन करता, रोज त्या देवासाठी सप्ते, रोज त्या देवासाठी अन्नदान, रोज त्या देवासाठी सगळा काकडा, ते रोज त्या देवासाठी भजन पूजन अन्य अन्य साधना ज्या देवासाठी करताय ना महाराज, तो देव आम्हाला का दिसत नाही सांगा बरं.
काही काही चारवाकाच्या मतीचे लोक आहेत, देवाचं अस्तित्व त्या लोकांना मान्य नाही. काही काही लोक म्हणतात उग हे सगळा धंदा आहे, कशाचा देव कशाचा धर्म. या जगतात देव नाहीच म्हणणारे काही लोक आहेत. पण दादा, या जगतामध्ये देवाचं अस्तित्व असल्याशिवाय हे जगत चालू शकत नाही, हे प्रत्येकाला मान्य असणारी गोष्ट आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामासाहेबजी दांडेकर, पुण्यामध्ये एसपी नावाचं कॉलेज आहे. त्या एसपी नावाच्या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून ते शिकवण्यासाठी होते. त्या एसपी कॉलेजमध्ये मामासाहेब दांडेकरजी गेले. तिथे एक त्यांना व्यक्ती भेटला. मामासाहेबजी दांडेकर म्हणजे सात्विक वृत्तीचे, वारकरी जीवन, पण विद्वत्तेनं हुशार. मामासाहेबांच्या अंगावर धोतर, ते बिगर इस्त्रीचा घातलेला शर्ट नेहरू, डोक्याला टोपी, खांद्यावर उपरनं पंचा, कपाळाला गोपीचंद मध्ये बुक्क्याचा टिळा. मामासाहेबांच्या सगळ्या या अवस्थेकडे त्या व्यक्तीनं पाहिलं आणि मामासाहेबांना म्हटलं नमस्कार. मामासाहेबांनी त्याला नमस्कार केला. कोण आपण? मला सोनोपंत म्हणतात, कारण त्यांचं नाव टोपण नाव होतं सोनोपंत. दांडेकर मामा म्हणतात आणि काही काही लोक मला सोनोपंत म्हणतात. बरं का इथं का आलात कॉलेजमध्ये? नाही, या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून शिकवण्यासाठी आहे मी. मग नेहमी कुठं असता तुम्ही? ते म्हटले काही नाही, आळंदीमध्ये माऊलींच्या दरबारात असतो, तिथे वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा वारकरी अध्ययन माझ्या साधक मंडळींना, विद्यार्थ्यांना देण्याचं काम करत असतो. बरोबर. मग तो चारवाका मताचा माणूस मामासाहेबांना म्हणतो, मग तुम्ही देवधर्म करता का सगळा? मामासाहेब म्हणले हो, करतोय मी माझ्या जीवनात. बरं, मग मामासाहेब, माझा एक असा प्रश्न आहे तुम्हाला, तुमचा देव आहे का? आणि जर आहे तर तो मला दाखवा. मामासाहेब म्हणले तुमचं मत काय? तो चारवाक वृत्तीचा माणूस म्हटला, माझं मत असं आहे की या जगतामध्ये देव नाही, देवाचं अस्तित्व नाही, देवाला मानणारा मी नाही. मामासाहेबांनी गालातली गालात हसले. मोठी लोक छोट्या छोट्या गोष्टीला प्रत्युत्तर देत बसत नसतात. मामासाहेबांना त्याच्या शंकेचं निरसन करायला काही जास्त वेळ लागला नसता, पण मामासाहेबांनी प्रत्युत्तर दिलं नाही. मामासाहेब निघून गेले. काळ असा आला बघा, थोडा काळ मध्ये गेल्यानंतर त्याच एसपी कॉलेजमध्ये एक वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यामध्ये जाहिरात अशी निघाली की ज्यांना कोणाला वक्तृत्व करण्याची इच्छा असेल त्यांनी काय करावं, या वक्तृत्व भाषण स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीच्या विषयावर संकल्पित वेळेमध्ये आपलं भाषण वक्तृत्व स्पर्धा करावी. हे चारवाक मताचा माणूस इंद्रजित महाराज यानं सुद्धा त्या भाषण स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला, सहभाग घेतला आणि यानं विषयच घेतला, मी जे भाषण करणार आहे, मी जे वक्तृत्व करणार आहे, एका विषयावर, या जगतामध्ये देव नाही या विषयावर मी भाषण करणार आहे. सगळी लोक म्हटली आता हे जगाच्या विरोधातच सगळं चालल्यासारखं चाललंय. आपण सगळी देवाला मानणारी, हे जर भाषण करायला आणि वक्तृत्व करायला उभा टाकला म्हणजे देव नाही या विषयावर. पाहता पाहता तो दिवस जवळ आला आणि त्याच व्यासपीठावर मामासाहेब दांडेकर एका खुर्चीवर बसलेले आणि ह्याचा नंबर आला. ह्याचा विषय होता देव नाही या विषयावर भाषण करणे. हा माईकवर आला, यानं बोलायला चालू केलं वक्तृत्व. इतका चांगलं बोलायला लागला, इतका चांगलं बोलायला लागला, पटपट पटपट स्पष्ट वक्ता सुखी भव, एक एक शब्द असा मुखातून निघायला लागला. अरे असा शब्द पटू समाजाला द्यायला लागला की त्याच्या जिभेवर जणू काय अमृताची धार स्त्रवत आहे. असं एक एक वाक्य मुखातून अमृतमय गोड 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 वाक्य, इतकं गोड बोलायला लागला. शास्त्र द्यायला लागला, त्याला दृष्टांत द्यायला लागला. दृष्टांताच्या जोबतीला
सिद्धांत सुद्धा जोडायला लागला, पुरावे द्यायला लागला आणि सगळं तंतोतंत मुद्दे शुद्ध बोलणं, रसभरीत बोलणं, मृदू बोलणं, मुलायम बोलणं, इतकं बोलणं त्याचं गोड बोला वाटू लागलं लोकांना. एक एक मुद्दा त्याच्या भाषणातला संपला की खाली बसलेल्या लोकांनी कडकड 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 टाळ्या वाजाव्या. लगेच त्यानं दुसऱ्या मुद्द्याला हात घालावा. मुद्दा कोणता कोणता इंदुरकर? देव नाही. हा, त्याचा मुद्दाच दुसरा नव्हता, मुद्दा देव नाही. पुन्हा दुसरा मुद्दा इतका रंगवावा जणू काय त्याचा एक एक त्याच्या मुखातून निघणारा शब्द म्हणजे श्रोत्याच्या अंतकरणावर म्हणजे हृदयावर घाव घाली, हृदयाला स्पर्श करील असा एक एक शब्द त्यानं बोलावा. शब्द बोलत असताना खाली लोक बसलेल्या श्रोत्यांनी सुद्धा तितकाच प्रतिसाद द्यावा. एक एक शब्द असा पूर्ण झाला कडकड 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 टाळी वाजवावी. टाळी वाजली की ह्याला आणखी उत्साह यावा. काय श्रोत्यांचा प्रतिसाद आहे. श्रोते सुद्धा तसेच असले पाहिजे, उगा धरून आणून बसल्यासारखे नसले पाहिजे. वक्त्याचं बोलणं श्रोत्याला कळालं पाहिजे. आणि एकदा का वक्त्याचं बोलणं श्रोत्याला कळालं की श्रोत्यानं आपल्या चेहऱ्यावर त्याचा भाव उमटीला पाहिजे, भाव. नाहीतर सगळ्या मोळूनवाडीचं टेन्शन एकट्याच्या चेहऱ्यावर पडल्यासारखं उदास चेहरा घेऊन कथेतन कीर्तनात बसणारी माणसं आहेत. त्याच्या तोंडाकडे बघितलं तर वाटतं बाबा सगळ्या गावाचं टेन्शन ह्याच्या चेहऱ्यावर आलं एकट्याच्या. इतका श्रोत्याचा प्रतिसाद मिळायला लागला. पाहता 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 त्याचं देव नाही या विषयावरचं भाषण संपलं. आणि भाषण संपल्याबरोबर सगळ्या अथांग जमलेल्या जनसमुदायानं कडकड 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 टाळ्या वाजवल्या. टाळी 5 मिनिटं वाजायला लागली सगळ्या समाजाची. मग तर ह्याचा असा ऊर भरून आला. आणि आल्याबरोबर जाता जाता मामासाहेबाजवळ गेला आणि मामासाहेबांनी सुद्धा त्याच्या पाठीवर हात टाकला. वा राजा, वा वा, काय बोललास रे तू, काय तुझी वाणी आहे, काय तुझं बोलणं मऊ आहे. अरे तुझ्या वाणीतून निघणारा एक 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 शब्द जणू काय अमृताच्या धारेसारखा गोड मधुर रसाळ शब्द निघू लागला. काय तुझं नवल करावं, काय तुझं वर्णन करावं. तुझं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत असं मामासाहेब म्हणायला लागला. मग ह्यानं शांत बसावं का नाही इंद्रजित महाराज. हे मामासाहेबाच्या पाया पडलं. नाही मामासाहेब, देवाची कृपा नाही. ह्याला लई करंट लागतं ऐकायला. हे कसं आहे, तिकडं पाणी सुटलेलं आणि इकडं पाणी सुटलेलं ना असं म्हटल्यानंतर हे कथा ऐकण्यात मजा बी नाही आणि ते म्हणजे रस राहत नाही त्याच्यामध्ये. कळालं? अरे ज्याला देवाचं अस्तित्व मान्य नाही अशा तमगुणी माणसांना सुद्धा देवाचं अस्तित्व मान्यच करावं लागतं. हे देवाचं माझे अस्तित्व आहे, हेच माझ्या देवाचं तटस्थ लक्षण आहे. म्हणून भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये जे सांगितलं ना, सच्चिदानंद रूपाय, हे तटस्थ लक्षण आहे. माझा भगवान परमात्मा सत रूप चित्त घन आनंद घन माझा भगवान परमात्मा आहे, याचं तटस्थ लक्षण आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा हादाविना जगदाकार, सतरूप माझा भगवान कृष्ण कन्हैया आहे, चिद्रूप माझा भगवान कृष्ण कन्हैया आहे आणि आनंद घन माझा भगवान कृष्ण कन्हैया आहे. म्हणून सतचित आनंद त्याचं दुसरं विशेषणानं वर्ण या श्लोकामध्ये केलेलं आहे. विश्वोत्पत्त्यादी हेतवे, तो माझा भगवान परमात्मा कसा आहे तर विश्वाचं भरण पोषण करणारा, या विश्वाची या जगाची उत्पत्ती ज्याच्यापासून झालेली आहे असं लक्षण माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाचं आहे. विश्वोत्पत्ती आदी हेतवे, हे विश्वच माझ्या कृष्ण कन्हैयापासून तयार झालेलं आहे, माझ्या भगवंतापासून तयार झालेलं आहे. साधू संत सांगतात ना, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. वास्तविक पाहता ही जी सृष्टी आपल्या नजरेसमोर दिसती ही 5 अंशांनी तयार झालेली सृष्टी आहे. अस्ति भाती प्रिय आणि नाम आणि रूप या 5 अंशांनी या सृष्टीचा विस्तार आहे. अस्ति म्हणजे काय, माझ्या पुढे हा माईक आहे, हा माईक हा सगळ्यांना दिसतोय, याला अस्थि म्हणायचा.
काही कारणास्तव हाच माईक काही लोकांना प्रिय आहे, म्हणजे आमच्यासारख्या लोकांनाच माईक प्रिय आहे. कारण हा माईक जर नसेल तर आम्ही बोललेलं तुमच्यापर्यंत जाणार नाही. आमचा आवाज तुमच्या हृदयापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम जर हा माईक करत असेल तर आमच्यासाठी हा आम्हाला प्रिय आहे. आणि यालाच पुढे नाव आणि रूप येतं. बघा, या जगतामध्ये ठासून भरलेलं तत्व काय असेल तर माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाचं आहे. चराचरामध्ये विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सगळ्या चराचरामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं तत्व ठासून भरलेलं आहे. दादा, सोन्याचं बिस्किट असतं बघा, सोन्याचं बिस्किट. कुणाकुणाकडे सोन्याचं बिस्किट? कुणाकडे आहे का आपल्या गावात? सांगा, येतो 12च्या नंतर रात्री मग. सोन्याचं बिस्किट मोदी आहे का तुमच्याकडे? माझ्याकडं नाही बुवा, माझ्याकडं. अरे दिसायला जरी ते सोन्याचं बिस्किट असलं तर त्या सोन्याच्या बिस्किटापासून वेगवेगळे अलंकार, हातामध्ये जी अंगठी होती ती या सोन्याच्या बिस्किटापासून होती. माता माऊलीनं तुमच्या कानातले झुमके जे होतात ते एका सोन्याच्या बिस्किटापासूनच तयार झालेले असतात. तुमच्या गळ्यात जो बोरमाळ आहे, तुमच्या गळ्यात जे शेवनपीस आहे, तुमच्या गळ्यात जे नकलेस आहे, तुमच्या नाकातली नथ आहे, तुमच्या गळ्यातला चप्पल हार, तुमच्या गळ्यातला जोडे हार, सगळं जे काही एका सोन्यापासून बनल्या जातं. आणि जरी वेगवेगळे अलंकार, वेगवेगळं नाव त्या तुमच्या दागिन्याला दिलेलं असलं, तो जर दागिना जर तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये घेऊन गेलात तर तो घेत असताना त्याच्याकडे बोरमाळ म्हणून बघत नाही, तुमच्या नाकातला महबूबा म्हणून बघत नाही, तुमच्या नाकातली नथ म्हणून बघत नाही. त्याच्याकडे बघत असताना त्या सोनाराची दृष्टी फक्त एकच असते, हे सोनं आहे म्हणून खरेदी करायचंय. सोन्याची दृष्टी सोनाराची असते, त्या अलंकार कोणता आहे हा सोनार बघत नाही. असाच एक माणूस श्रीमंत होता, भरपूर पैसा अडका होता. मालिक पाटलासारखे भरपूर पैसे गोळा करून आता काय द्यावं, कोणत्या पोराला काही देण्यापेक्षा एक सोन्याचा गणपती केला आणि एक सोन्याचा उंदीर केला आणि बेस्टपैकी कपाटाच्या तिजोरीमध्ये ठेवून दिला. मालिक काय केलं? सोन्याचा गणपती मोठ्या पोटाचा आणि एक उंदीर. कोणत्याच पोराला काही द्यायचं नाही, सोन्याचा गणपतीने उंदीर केला आणि कपाटात ठेवून दिला. गेलं म्हातारं मरून. सगळ्या मग त्या तिजोरीच्या चाव्या पोराकडे आल्या. पोराकडे चाव्या आल्यानंतर पोरग म्हणला, हाय बापाचं तवर खायचंय, आपण काही हातपाय हलवायचा नाही. जितके दिवस पुरल तितके दिवस पुरल, ज्या दिवशी कमीच पडल ना पुढचा हारी पुढं बघू. पण शेवटी दादा, तुम्ही जर कष्ट करण्याची वृत्ती तुमच्या मानसिकतेमध्ये नसेल तर मग काहीच पुरत नाही. वडिलोपार्जित संपत्ती किती दिवस पुरणार असते? स्वतःमध्ये काही कष्ट करण्याची धमक माणसानं प्रत्येकानं ठेवली पाहिजे. शेवटी मग असा बस्या खाणारा होता, खाऊन 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 वडिलांनी कमवलेलं संपलं. आता त्याच्यावर गरिबी आली असता. मग आता काय, कोणी काही उसने पैसे दिना, कोणी गावात त्याची पत ठेवीना, त्याचं क्रेडिट राहिलं नाही. त्यानं म्हटलं, एवढं गावातून माझं क्रेडिट आउट झालंय ना, कोणी माझे पत पाणी ठेवत नाही ना, जाऊ द्या ना, मारता मारता माझ्या बापानं पैसे कमवून सोन्याचा गणपतीने उंदीर ठेवलाय, त्यालाच मोडतो नेऊन आता मोडून खात बसतो. गेलं तिजोरीकड, तिजोरीतली चावी काढली, ते गणपती काढला बाबूजी, उंदीर बी काढला आणि गेलं सोनाराच्या दुकानात. सोनाराच्या दुकानावर गेलं, काउंटरवर गणपती ठेवला आणि उंदीर पण ठेवला. ओ सावकार, करा याचं वजन. त्यानं बघितलं, त्या सोनारानं बघितलं, हातामध्ये गणपती घेतला, उंदीर बी घेतला, असं खालीवरी त्या गणपतीकडे उंदराकडे बघितलं. गणपती उचलला आणि टाकला तराजूत. सोनार वजन करणार ना त्याचं. गणपती तराजूत टाकला आणि पुन्हा गणपती काढला आणि उंदीर उचलला आणि उंदीरही टाकला तराजू. पण झाला असं, गणपतीपेक्षा वजनामध्ये उंदीर जास्त भरला. त्यानं वजन केलं. मग तो म्हणतो, सांगा गणपतीचे किती झाले आणि उंदराचे किती झाले? गणपतीचं वजन किती झालं आणि उंदराचं किती झालं? सोनार म्हणला, गणपतीच्या वजनापेक्षा उंदराचं वजन जास्त आहे आणि पैसे जास्त उंदरालाच येतील. हे जरा आडमुठ दिमागाचं होतं. याला कधी लोकांमध्ये वावरून माहित नव्हतं, व्यवहार करून माहित नव्हतं. ते त्या सोनारावर चिल्लय, सोनार झाला, तुला काय अक्कल वगैरे आहे का नाही?
अरे गणपती म्हणजे रिद्धी सिद्धी प्राप्त देवता आहे, बुद्धीची देवता गणपती आहे आणि त्याचं वाहन उंदीर आहे. आणि किंमत करताना गणपतीची कमी उंदराची जास्त. त्या सोनाराने इतकं गोड उत्तर त्याला पुढच्याला दिलं, अरे दादा ती दृष्टी तुझी आहे, देव तुझ्या दृष्टीनं गणपती आहे आणि त्या गणपतीचं वाहन उंदीर तुझ्या दृष्टीनं आहे, पण माझ्या दृष्टीनं मी देव बघत नाही, त्याचं वाहन बघत नाही. माझी दृष्टी एकच आहे, माझ्या दृष्टीमध्ये फक्त सोनं आहे. ज्या वस्तूमध्ये जास्त वजन भरल त्याची किंमत जास्त होणार. असं माझ्या देवाचं तत्व ठासून भरलेलं आहे. जसं सोनं सगळीकडे व्याप्त, अलंकाराला जरी वेगवेगळी नावं असली, ही सृष्टी जरी वेगवेगळ्या रूपानं नटलेली असेल, पण मूळ अस्तित्व माझ्या भगवंताचं आहे. म्हणून विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय, अशा कृष्णाला जर तुम्ही नमस्कार केला ना, काय होतं बघा. तापत्रय विनाशाय, 3 प्रकारची ताप प्रत्येकाला त्रास देतात. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. शरीराला जे माणसाला दुःख होतं, शरीराचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक स्थूल शरीर आहे आणि एक सूक्ष्म शरीर आहे. या शरीरांना जे आधी व्याधी होतात याला आध्यात्मिक ताप म्हणायचं. आध्यात्मिक. आणि या रोगावर काही विज्ञानानं औषधी सुद्धा काढलेली आहे, बऱ्याच औषधी निघालेल्या आहेत. पण काही रोगापुढं विज्ञान सुद्धा हात टेकते, हात. त्यांच्यावर आणखी औषधी निघाली नाही. असे काही महाभयंकर रोग आहेत. सज्जनो, भागवतात असं वर्णन आलेलं आहे, तुम्ही जर भगवंताचं चिंतन केलं, तुम्ही जर माझ्या कृष्णकन्हैयाचं दिव्य चरित्र श्रवण केलं, ज्या रोगावर औषधी निघालीच नाही अशा जरी रोगी व्याधिग्रस्त माणूस असेल तर त्यानं जर सर्वांगाचे कान करून श्रीमद भागवत कथा महापुराण ऐकली, त्याचं सुद्धा रोगाचं उच्चाटन झाल्याशिवाय राहत नाही. ही श्रीमद भागवत कथेची ताकद आहे. दुसरा ताप आहे आधिभौतिक ताप. चोरापासून होणारा त्रास, हिंसप्रशापासून होणारा त्रास, इतर जीवापासून आपल्या जीवाला होणारी पीडा, याला आधिभौतिक ताप म्हणतात. ज्ञानोबा फार गोड चिंतन करतात. भूती उपद्रव दिधला ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ते दाहो झाला, आधिभौतिक बोलिला तो ताप. आता तिसरा ताप आहे आधिदैविक ताप. या तापाचं दुःख कोणाकोणाला होतं? जी देवाधर्माला मानित नाहीत, जी व्रत करीत नाहीत, जी वैकल्य करीत नाहीत, जे उपवास करत नाहीत, जे कुळाचार्यानं वागत नाहीत, अशा लोकांना हा आधिदैविक नावाचा त्रास होत असतो. आणखी दुसरं ह्या तापाचं लक्षण काय? एखाद्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू होणे, घर पडून घर कोसळून भूकंपामध्ये एखाद्याचा मृत्यू होणे. ज्ञानोबा किती गोड ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करतात. तो दैवी वृष्टी कानावृष्टी, राजके लुटीला घाल कष्टी, आगीने जळितानावरे संकटी, तो आधिदैविक ताप बोलीजे. अग्नीमध्ये जळून मृत्यू होणं, भूकंपामध्ये मृत्यू होणं, निसर्गाकून मृत्यू होणं, अशी जी ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये घटना घडतात त्याला आधिदैविक ताप म्हणतात. हे ताप कुणाच्याही जन्मामध्ये कुणाच्याही कर्मामध्ये येत नसतात. ज्याला व्रत घडलेले नसतात, जे देवाची पूजा करत नसतात, देवाधिकांना मानणारे नसतात, उपवास करत नाहीत, आपला कुळाचार हिंदू धर्मामध्ये आहेत, हिंदू धर्माचे नियम न पाळणारे लोक, अशांना ह्या तापाचं दुःख होतं. हे 3 प्रकारचे ताप आहेत. सगळं जगत या 3 प्रकारच्या तापाच्या दुःखानं होरपळून निघतंय. पण एक लक्षात ठेवा दादा, ह्या जरी 3 तापाचं दुःख तुमच्या जीवनातून नाहीस व्हायचं असेल तर एकच काम करा. भागवतकार सांगतात, श्रीकृष्णाय वयम् नमः. माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाला सर्व भावाने शरणदा दर्शन घ्या. ठीक आहे महाराज, कळालं आम्हाला, पण हे जे दुःख आमच्या जीवनातून निघून जाणार आहेत, लोकबिले चॅप्टर आहेत सध्याच्या काळात. उगाच 7 दिवस कथा ऐकायची, 7 दिवसापुरतच सुख आहे का सांगा बरं आम्हाला.
कथा ऐकल्यानंतर याची दुःखाची निवृत्ती कशी होणार आहे सांगा? कायमस्वरूपी आमच्या जीवनातले दुःख निघून जातील का? दुःख निवृत्तीचे दोन प्रकार आहेत. एक लय निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती. लय निवृत्ती कशाला म्हणतात? आपण दाढी करतो. दाढी आपण जर न्हाव्याच्या दुकानात गेलो दाढी केली, दाढी केल्यानंतर आपल्या गालावरचे निघालेले केस 2 महिने अजिबात येतच नाहीत. बरोबर आहे ना? अरे तुम्ही झोपले का जागे? कधी? 8 दिवसात? लई पुढचं बोलायला राव तुम्ही. 8 दिवसात येत असतात का? अरे केस इतके चॅप्टर असतात, त्या वारकाना वस्त्र असा कल्ल्यापासून खाली घेतला की पाठीमागून असा टाचावरी करून केस बघतो कुठपर्यंत वस्त्रा गेलाय. याला म्हणायचं लय निवृत्ती. अरे काढलेले केस लगेच उगवायला चालू होतात. मग दुःख आमचं असं का? उग तात्पुरतं आमच्या जीवनातून दुःख जाणार आहे का? आता आत्यंतिक निवृत्ती कशाला म्हणतात? एखाद्याला चांगले केस असावेत, चांगले असे, पण त्याचे केस कोणत्या ना कोणत्या कारणानं निघून जावेत आणि एकदा टक्कल पडलं की पुन्हा केसच येऊन येत. जसं मला टक्कल पडलंय तसं आता मी मग केसाची अपेक्षा करायला, पण आता ते काही विचार यायचं नाव घेऊन आता. याला आत्यंतिक निवृत्ती म्हणायचं. एकदा गेले ना केस पुन्हा येत नाही, याला आत्यंतिक निवृत्ती. लय निवृत्ती म्हणजे गेलेले केस पुन्हा येत असतात. मग हे जे दुःख आहे ना 2 प्रकारचं, निवृत्ती म्हणजे आमच्या जीवनातून दुःखाची निवृत्ती लय प्रकारे होणार आहे का आत्यंतिक प्रकारे होणार आहे? भागवतकार सांगतात, अरे लय प्रकारची निवृत्ती ही तर माझ्या भगवंताचं नुसतं चिंतन केलं तरी होते. जर तुम्ही सर्वांगाचे कान करून श्रीमद भागवत कथा श्रवण केली ना, तुमच्या जीवनातील दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाल्याशिवाय राहत. जन्मजन्माच्या दुःखाची निवृत्ती करण्यासाठी श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करावी. 3 प्रकारच्या तापाच्या दुःखाची निवृत्ती करण्यासाठी, तापाचा दुःखाचा विनाश करण्यासाठी, तापाचं दुःख जाळून भस्म करण्यासाठी श्रीमद भागवत महापुराण कथेचं श्रवण करावं. म्हणून तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. आज आपण भगवंताच्या तटस्थ लक्षणाचं वर्णन केलं. पहिल्या दिवसाच्या सेवेमध्ये आपण भगवंताचं मंगल केलं. 3 प्रकारचं मंगल केलेलं आहे. उद्या आपण या श्री हरिभक्तपरायण पांडुरंग नारायणरावजी मुसळे महाराजांच्या 61 पूर्ती तथा वारकरी जीवन गौरव या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता इथून पुढे 7 दिवस या धर्म मंडपामध्ये, या ज्ञान मंडपामध्ये माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाचं दिव्य चरित्र श्रीमद भागवत कथा व सायंकाळच्या सत्रामध्ये, रात्रीच्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचा कीर्तनाचा आनंद कीर्तन सोहळा या आपल्या छोट्याशा गावामध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने देवाचं माझ्या कृष्ण कन्हैयाची कथा होते. आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रातील थोर थोर कीर्तनकारांची चरण आपल्या या भूमीला लागतात. जे महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध कीर्तनकार लोक आहेत ती आपल्या या भूमीमध्ये येतात. सर्वसामान्य लहानापासून वयोवृद्धापर्यंत या कार्यक्रमाचा आनंद आपल्या गावातील सर्व लहानथोर मंडळी घेतात. तोच आनंद याही वर्षी पांडुरंग महाराज मुसळे यांच्या 61च्या कार्यक्रमाच्या त्यांचा सुपुत्र सिद्धेश्वर पांडुरंग मुसळे त्यांचा संपूर्ण परिवार यांच्याद्वारा हा दिव्य सोहळा यावर्षी आपल्या गावामध्ये संपन्न होतोय. उद्या सर्वांनी दुपारी ठीक 2 वाजता धर्म मंडपामध्ये उपस्थित राहायचं आहे. उद्या दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये इथून पुढच्या श्रीमद भागवत कथेतील दिव्य दिव्य प्रसंग, गोड गोड माझ्या कृष्ण कन्हैयाच्या कथा या ठिकाणी संपन्न होणार आहेत. त्या सर्वांगाचे कान करून श्रवणाने ऐकायचे आहेत. आणि या कथेच्या 7 संगतीसाठी आजही ज्यांची उपस्थिती आहे आणि इथून पुढे 7 दिवस जे उपस्थित राहणार आहेत, संगीत नियोजक, गोड आवाज आज आपण ज्यांचा ऐकला असे माझे परममित्र संगीत अलंकार दिनेश दादा काळे इथून पुढे 7 दिवस या कथेमध्ये त्यांच्या आवाजाने आणि त्यांच्या संगीत साथीने उपस्थित राहून रंगतदार कथा करणार आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. झाला आता महाप्रसाद तयार आहे, जोरात वाजवा टाळ्या, जरा वाजवा. म्हणजे जेवायला ताकद येते, बाकी काही नाही. तसाच आमचा जीवलग प्रत्येक कथेमध्ये पॅड, ॲक्टोपॅड, त्या ॲक्टोपॅडची मजा
कृष्ण जन्माच्या दिवशी आणि रुक्मिणी स्वयंवराच्या दिवशी आपल्याला कळेल काय मजा असते, त्याचा काय आनंद असतो. असा आमचा जिवलग खंडेराव, तोही विचारा एका शब्दामध्ये त्याने मला दसऱ्याच्या वेळेस घोटक्याला कथा होती, त्या घोटक्याच्या कथेमध्ये त्याला निमंत्रण दिलं होतं. त्या विचारानं अजिबात तिकडलं लग्न म्हणला नाही, तिकडलं लग्न म्हणला नाही, कुठली तारीख आली म्हणला नाही. बाबा शब्द दिलाय, मी येणार म्हणजे येणार. सगळ्या एवढ्या कार्यक्रमाच्या धावपळीतून खंडेराव आज वेळेच्या आधी हजर आहे आणि इथून पुढे 7 दिवस इमानदारीनं इथं सेवा करणार आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि आपला तर काय वार्षिक माणूस आहे आपला, हा घरचाच. तालमणी तालरत्न, कीर्तनालाही तितकाच मृदंग वाजवाय तयार आणि कथेला तर काय कथेचा तबला बी तितकाच तयार. आमचा सगळ्यांचा लाडका, ज्याच्या वडिलापासून ज्याच्या कुटुंबावर माझं प्रेम आहे. अरे संगीतातला बादशाह म्हणजे उत्तमराव गुरुजी जायबाई होऊन गेले बघा. तसा गाणारा पुन्हा होणे नाही, बरेच गाणारे होतील, पण तितकं शास्त्रशुद्ध आणि कीर्तनातलं वारकरी भजन त्या व्यक्तीसारखं कुणं असा वाघासारखा आवाज, दिसायलाही वाघासारखा माणूस. आपल्या गावामध्ये बऱ्याच वेळा मी त्यांना कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं. आपण सर्वांनी उत्तमराव गुरुजींच्या चार्या केल्यात. त्यांचा सुपुत्र म्हणजे आमचा विष्णू महाराज जायभाई, ते सुद्धा कथेला आणि कीर्तनाला दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्याच्यासाठी एकदा सुद्धा जोरदार सर्वांनी सर्व संगीत कलाकारांच्या सहकार्याने आपण भगवान कृष्ण कन्हैयाच्या दिव्य भागवत कथेचा आनंद दिवसेंदिवस असा रंगतदार आपल्याला इथून पुढे घ्यायचा आहे. आजची कथा याच ठिकाणी पूर्ण विराम घेते. आजच्या कथेचे यजमान आरती, फक्त आज ज्यांच्याद्वारा या कथेचं आयोजन आहे ती एकच जोडी आज आरती करेल. उद्यापासून गोविंद महाराज मुंडे आरतीच्या यजमानांची नावं घेतील. आज आता कथेच्या आरतीच्या अगोदर ते यजमानांची नावं घेतील. त्यांनी उद्या सपत्नीक दोघा पती पत्नींनी आरतीचं ताट घेऊन मंडपात मध्ये उठा उठा सगळे उठा. सार सारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि. या संपूर्ण थेट प्रक्षेपण अख्ख्या भारत देशामध्ये ज्यांच्याद्वारा दिसणार आहे असे आमचे सर्वात यूट्यूब चॅनलमध्ये जे लोकप्रिय चॅनल आहे, आमचे परममित्र निळकंठ महाराज काष्टे यांचं सुंदर असं स्वरगुंजन वारकरी नावाचं चॅनल. इथून पुढची आपली कथा, इथून पुढची आपली संपूर्ण संध्याकाळची होणारी टोटल कीर्तनं यूट्यूबवर आपण कधीही आपल्या इथला मोळवण धाकटे येथील सप्ताह म्हणून जरी नुसतं नाव टाईप केलं तरी अख्खा आपण जिवंत येत नाही. पिढ्यान पिढ्या बघण्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला यूट्यूबवर दिसणार आहे. म्हणून कथेला येताना जरा फ्रेश होऊन येत जा. आपण सगळ्या जगात दिसणार आहे त्याचं भान ठेवून कथेला येत जा. रामकृष्ण हरी.
वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुणगान करे तेरे विनाशान। वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुणगान करे तेरे विनाशान। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। दास दास गाए तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती, उतारू मैं गिरधर तेरी आरती, उतारू मैं गिरधर तेरी आरती।